नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महाजन गल्ली येथील प्रसिद्ध दिगंबर जैन मंदिरात चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील 10 ते 15 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच काही प्राचीन मूर्ती चोरून नेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे। आज सकाळी मंदिराचे पुजारी मंदिरात आले असता त्यांना दरवाजा तुटलेला दिसला आणि दानपेटी फुटलेली आढळली। त्यांनी तातडीने घटनेची माहिती मंदिर प्रशासनाला दिली। दरम्यान आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। मी कुणाल बडजाते, मी इथं महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर समाजाचा एक सदस्य आहे आणि काल रात्री एक 9 तारखेला 11 ते 5च्या दरम्यान एक मंदिरात रात्री चोरी झालेली आहे। इथं वरतून अंदाजे मागूनच्या साईडने येऊन वरतून मंदिरात 3 दानपेट्या आणि माताचे आभूषण जे आहेत ते अंदाजे चोरीला गेले आहेत। रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने आभूषण जे आहेत ते चोरीला गेलेले आहेत। तर मी पोलीस प्रशासनाला अशी विनंती करतो की तुम्ही या गोष्टीचे जे चोरटे असतील त्यांना लवकरात लवकर पकडून ह्याचा निवाडा करावा अशी माझी विनंती। अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंतची ही चोरी असेल असा एक अंदाज आहे। मी कुणाल बडजाते, हे महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर महाजन गल्ली अहमदनगर येथे काल रात्री 11 ते 5च्या दरम्यान एक चोरी झालेली आहे। या चोरीमध्ये आपल्या मंदिरातल्या ज्या दानपेटी गुप्तदानपेटी त्या 3 दानपेट्या फोडण्यात आल्या। तसंच पद्मावती अहिल्यानगर शहरातील विविध भागांमध्ये गांजा, दारू, मटका, क्लब आणि इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। या अवैध धंद्यांमुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। अन्यथा 15 दिवसानंतर उपोषण करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। अहिल्यानगर शहर से 7 तारीख को मैंने जिला कलेक्टर साहब को निवेदन दिया कि हमारे कोटले में राज चेंबर, मंगल गेट, ये सब जगह पे 2 नंबर के धंधे बहुत जोर में चालू है। क्लब, मटके के, बिंगो, और इसके हिसाब से भी मेरी अपील है कि आप जल्दी से जल्दी ये सब धंधे पर कार्रवाई करके ये सब 2 नंबर के धंधे बंद कीजिए। और तो खाना पीआई से भी मेरी निवेदन है कि आप यहाँ कोटले में आकर जितने भी धंधे चालू है सब जल्दी से जल्दी बंद कर दो, नहीं तो फिर मैं 15 दिन के बाद में उपोषण को बैठूंगा। विश्व नौकार महामंत्र दिवसाच्या पावन पर्वावर अहिल्यानगर शहरात जैन बांधवांनी एकत्रित येत नौकार मंत्राचा सामुदायिक जाप केला। शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी नौकार मंत्राचे पठण करून शांत आणि भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली। दिगंबर जैन समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सकाळपासूनच भाविकांची रीघ लागली होती। पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिला, पुरुष आणि लहान मुलांनी अत्यंत श्रद्धेने नौकार मंत्राचा जाप केला। या सामूहिक जापाने संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले। मुंबई उच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त आणि त्यानंतर अनुदानित आलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करावी या मागणीसाठी जिल्हा परिषद येथील माध्यमिक शिक्षण विभागासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। जुनी पेन्शन योजना कृती समितीच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचारी या संदर्भात आत्ताच 27 फेब्रुवारी या दिवशी उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि निकालामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे 45 दिवसामध्ये शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांच्याकडे आपण प्रस्ताव सादर करावे। या संदर्भात आम्ही माननीय शिक्षणाधिकारी कुडूस साहेब यांना 10 दिवसापूर्वी या ठिकाणी भेटलो होतो आणि त्या ठिकाणी ज्यांना सर्व न्यायालयीन प्रक्रिया याबद्दल सर्व माहिती आम्ही त्या ठिकाणी सांगितली। त्यांनी सांगितल्यानंतर या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन घेऊ, शिक्षण सचिव आणि उपसंचालक यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला सर्व माहिती कशा पद्धतीने द्यायची किंवा
काय प्रस्ताव द्यायचा या पद्धतीने माहिती सांगू असं सांगितलं होतं, परंतु आज तागायत त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला कुठलंही या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं नाही। म्हणून आज या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलनाची भूमिका सर्व नेत्यासमवेत या ठिकाणी घेतलेली आहे आणि लगेचच या ठिकाणी आता आंदोलन केल्यानंतर माननीय शिक्षणाधिकारी कडू साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी चर्चेला बोलवलेलं आहे। आमची एकच इच्छा आहे की आपण या ठिकाणी सर्व 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे जे काही कर्मचारी आहेत यांच्या सर्वांचे प्रस्ताव आपण या ठिकाणी स्वीकारावं अशीच या ठिकाणी आमची भूमिका आहे। आणि आत्ताच आंदोलनानंतर त्या ठिकाणी आम्हाला शिक्षणाधिकारी साहेबांनी बोलवलेलं आहे। नक्कीच ते या ठिकाणी योग्य निर्णय घेतील आणि जर योग्य निर्णय घेतला नाही तर या ठिकाणीच आमचं आंदोलन सुरू राहील अशी मी या ठिकाणी सांगतो। अहिल्यानगर येथे सीता तरटे यांच्या निवासस्थानी शास्ती गोशाळा येथे सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात आई ही मुलांची प्रथम गुरु या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात माता आणि पालकांचा सन्मान करण्यात आला, तसेच भारतीय संस्कृतीतील त्यांचे महत्त्व विशद करण्यात आले। तसेच नवरात्र उत्सवातील या विशेष कार्यक्रमात शहरातील अनेक महिला आणि पालक सहभागी झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा मातेच्या पूजेने झाली, त्यानंतर आईच्या भूमिकेवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। आज अहमदनगर येथे सीता ट्रस्ट, साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन, त्याचप्रमाणे सतनाम साक्षी गौशाला यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जे देशातला सांस्कृतिक असतो नवरात्र, चैत्र नवरात्र चालू आहे। तर चैत्र नवरात्र आज अष्टमी आहे। ते हिंदू संस्कृतीप्रमाणे अष्टमीला देवीचा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो आणि आपल्या साक्षात देवी म्हणजे आपली माता यांचा आपण सगळ्यांनी पूजन करावे या उद्देशाने आज आम्ही सगळ्यांनी मिळून इथं मातृपूजनाचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला। या मातृपूजनाला अहमदनगरच्या सिंधी समाजातील अनेक लोकांनी सहभाग घेतला। आज 36 लोकांनी इथं आपल्या मातेचं पूजन केलं आहे आणि प्रत्येकाला एक वेगळा आनंद झालेला आहे की आपण खरोखर माता आणि जननी जे आपण जगातली सगळ्यात मोठी जननी आहे त्याचा आपण ज्याने आपल्याला जगात आणलेलं आहे, ज्याने आपला जन्म दिला आहे त्यांचं पूजन करावे, त्यांचे ऋण फेडावे। आईचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही, किती जन्मोजन्म आपण आईचं ऋण फेडू शकत नाही, पण त्यातून आपण थोडंफार का होईना म्हणजे आपण त्या काय म्हणतो फुलाची पाकळी आपण आईला आज पूजनाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे छोटंसं फुलाची पाकळी आमच्या आईला आम्ही सादर केलेली आहे। त्यांचं जगतमाता आईचं, आमच्या इष्टदेवता हिंगलाज मातेचं आणि आमच्या सगळ्या समाजाचं आईने आम्हाला भरपूर आशीर्वाद द्यावे आणि आमच्यावर हमेशा असंच आईने आम्हाला आशीर्वाद देत राहावे या कल्पनेतून, या संकल्पनेतून आम्ही आज मातृपूजन ठेवलं होता। ही संकल्पना देशात पूर्व जुनी आहे, पण आपल्या देशात संस्कृती देशात आपली जी संस्कृती पाश्चात्य संस्कृती वाढत चालली आहे त्याला परत भारतीय संस्कृती वाढावे। इथं सतनामशाही गौशाला आहे आमची। या गौशालेमध्ये आम्ही अनेक वर्षापासून सेवा करतो। गाय हे 33 कोटी देवता ज्याच्यात समावलेले असतात, त्या गाईला आपण महत्त्व देतो। देशात गाईला संस्कृती आहे। गंगेमध्ये नदीमध्ये गंगा मातेची संस्कृती आहे। वृक्षामध्ये पिपळ वृक्ष आपण सगळ्यात महत्त्व आणतो, त्याप्रमाणे आईला सगळ्यात मोठं महत्त्व आहे। आई आणि गाय जननी आहे यांचं प्रत्येकाने, प्रत्येक युवकाने, प्रत्येक तरुणाने हे अनुकरण करून त्यांचं पूजन करावे। जसं आज महाराजांनी सांगितलं की आईच्या दररोज पाया पडून तुम्ही घरातून बाहेर निघाले तर तुमचे सगळे कामं सक्सेस होतात आणि हेच जर तुम्ही दररोज करत राहिले तर हे सगळ्यात जीवनाचं सार्थक होईल। या अनुषंगानेच आम्ही आज मातृपूजन केलेलं आहे। आज अष्टमी के पर्व पर, पावन पर्व पर हमारे गौशाला में हमने मातृपूजा का एक आयोजन किया था सीता ट्रस्ट के अंडर में, और ये बहुत अच्छे से सबने मिलके हमने सक्सेस किया। हर बार अष्टमी पे कंजकाओं का पूजन होता है, लेकिन पहली बार हमने माता का पूजन किया है और अष्टमी के पर्व पे कंजकाओं का पूजन करके सब माता को कन्विंस करती है, माता को मनाती है। इस बार माँओं को मनाया है। मुझे ऐसे लगता है कि शायद माँ मानी हुई है, इसलिए हमने ये इतना बड़ा प्रोग्राम हमारे गौशाला में किया है। मैं तहे दिल से सब का धन्यवाद करती हूँ, स्पेशली अंदानी सर का कि उन्होंने इतना बड़ा प्रोग्राम अरेंज किया और सक्सेस किया। और सब अहिल्यानगर वासियों को मैं कहना चाहती हूँ कि हमारी गौशाला में आए और ऐसे ही प्रोग्राम का लाभ लें। धन्यवाद। नाम सखी हमारी गौशाला में, और हमारी गौशाला सतनाम साखी गौशाला में आज मातृपूजन रखा गया था सीता ट्रस्ट के अंदर। और
बहुत अच्छा आज अष्टमी के पर्व पर ये मातृ पूजन किया गया है और बहुत अच्छे से सक्सेस हुआ है और हमारे यहाँ बहुत मेहमानों अतिथियों का स्वागत हुआ और माताओं का हुआ। अभी बच्चों को भी अच्छी प्रेरणा मिली है कि मातृ पूजन की और अच्छे से किया है, सब लोग सक्सेस हुआ है। जो भी अहिल्यानगर से आए सबका धन्यवाद करती हूँ। शिर्डी येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डीत गेल्या काही दिवसांपासून 4 भिक्षेकरांचा संशयास्पद मृत्यू झालाय। धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहांवर पांढऱ्या रंगाचे डाग आढळले आहेत। वेळेवर उपचार न मिळाल्याने या भिक्षेकरांचा मृत्यू झाला असावा असा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। तसेच खासदार निलेश लंके यांनी देखील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या भिक्षेकरूंची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे। ठिकाणी जे अल्कोहोलिक पेशंट असतात, ज्यांना सिम्पटम्स असतात, त्यांना ॲडमिट केलं जातं। तर ह्या ठिकाणी आल्यानंतर 2 पेशंट सिरियस होते, ते एक्सपायर झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये यांची तक्रार आहे की यांना ट्रीटमेंट मिळालेलं नाही। तर मी याच्यामध्ये पूर्ण सखोल चौकशी करून जे कोणी कर्मचारी अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर 100% कारवाई। बरं, इथं त्यांना बांधून ठेवलेलं होतं, काय नेमकं काय? अल्कोहोलिक विथड्रॉलमध्ये पेशंटचे इनव्हॉलंटरी हे मुवमेंट्स होत असतात, जसे काही म्हणजे हातपाय असे हलणं, ह्या त्या गोष्टी, तर ते हलू नये किंवा त्यांना त्रास होऊ नये म्हणून बांधून ठेवलेलं होतं त्यांनी। सर, या पद्धतीने ठेवते हे एकदम अचानक होते ते आणि ते पेशंटला त्रास होऊ नये म्हणून केलेलं असतं। आता काय ह्याच्याबद्दल मी ह्याच्यामध्ये पूर्ण नाही, सिव्हिलचं आहे ना, पूर्वीपासूनच म्हणजे स्वच्छता संदर्भात बरेच काही विषय आहेत। वैद्यकीय अधीक्षकापासून ACS पासून ते क्लास 4 पर्यंत जे कोणी ह्याच्यामध्ये दोषी सापडतील ह्याच्यावर 100% मी कारवाई करतो। आता नाते ते आम्ही शिर्डीला होतो, ते आम्हाला शिर्डीला भंगार करता व्यस्ताना आम्हाला त्यांनी उचलून आणल्याच्या नंतर आम्हाला डायरेक्ट विसापूरला नेलं। विसापूरला नेल्याच्या नंतर मग इथं आणलं आम्हाला हॉस्पिटलला। इथं आणल्यानंतर पाणी मागतो, पाणी नाही, काहीच नाही, काहीच सेवा नाही। त्यामुळं मग आमच्या इथून 2 पेशंट गेले। रूमला कुलूप मारून ठेवलं होतं, बाहेरून मारित होते असे। कोणाला मारत होतो? पेशंटला। कोण मारत होतो? ते तिथे आपल्या याला विसापूरला पूरमध्ये गाड्यानंतर इथं आणलं आम्हाला। किती भरपूर आणले ते। इथं किती लोक आणले? इथे जे 4, 5, 6 जण आणले ते। 6 जणांपैकी ओके। आणि मधल्या कालखंडामध्ये काही जणांनी सांगितलं की शिर्डीमध्ये अनेक भिकारी या ठिकाणी येतात, त्याचाच परिणाम म्हणून आज 4 लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे। कारण 4 तारखेला 49 भिक्षुक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूरच्या जेलमध्ये डांबून ठेवलं आणि त्यामधले 10 भिक्षुकांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यामध्ये 4 जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं। त्यामधले 4 जण पळून गेले। म्हणजे पोलीस प्रशासनाचा किती भोंगळा कारभार आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 जण पळून गेले आणि 2 या ठिकाणी उपचार घेत आहे। जर तेच भिक्षुक त्यांना त्रास होत असताना जर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये आणले असते तर आज 4 लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचला पाहिजे। याला जबाबदार कोण? सगळ्यात महत्त्वाचं जर अशा पद्धतीने जर ह्या भिक्षुकरूंना जर वागणूक मिळणार असेल तर हे चुकीचं आहे। काही भिक्षुकरूंना आता आम्हाला व्हिडिओ दाखवला आमच्या काही मित्रांनी का त्यांना मारहाण झालेली सुद्धा आढळून आली, त्यांना डांबून ठेवलेलं सुद्धा आढळून आलं। त्यामुळं आमची तर मागणी ही की हे 4 लोकांचा बळी गेलाय, याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे। आता याची जबाबदारी कोण घेणार? सगळ्यात महत्त्वाचं जर यांच्यावर लवकरात लवकर यांना उपचार दिला असता तर आज ते 4 लोक वाचले असते, सगळ्यात महत्त्वाचं। आणि आमची एक मागणी की या सगळ्यांचा PM त्या संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलमध्ये करावा। त्यांच्यासोबत घातपात झाला संशय, त्यांना मारहाण झाली, दिसलं ना व्हिडिओमध्ये दिसलं, त्यांना मारहाण झाली, त्याला डांबून ठेवलेलं व्हिडिओ आपल्याकडे सगळ्यांसमोर आहेत ना। सगळ्यात महत्त्वाचं कस्टडीमध्ये असताना 3-4 भिक्षुकरू जिल्हा रुग्णालयात आणि कस्टडीत असताना 4 भिक्षुकरू पळून गेले ना,
म्हणजे पोलीस प्रशासन काय करीत होतं हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आपले गार्ड ठेवणं अपेक्षित होतं. मला कुणीतरी सांगितलं की ज्येष्ठ गार्ड त्या ठिकाणी ठेवले होते. तरुण गार्ड ठेवायला पाहिजे होते ना. जर चांगले गार्ड असते ते पळून गेले नसते ना. ही सुद्धा पोलीस प्रशासनाची जबाबदारी. तुम्ही त्या शिर्डीतून आणल्यानंतर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असतं तर जीव वाचला असता ना. ती सुद्धा दिरंगाई तुम्ही केली. आणि म्हणजे तुम्ही घोषणा केल्यानंतर शिर्डीत जास्त भिकारी झाले. त्याचा परिणाम आज पाहायला मिळाला. 4 लोकांचा बळी गेला. 2 लोक हॉस्पिटलमध्ये सिरियस अवस्थेत आहे. आता आम्ही पाहिलं सिव्हिल सर्जन माझ्या बरोबर आहे, डॉक्टर स्टाफ माझ्या बरोबर आहे. त्यांनी त्या पेशंटला चांगल्या पद्धतीचे उपचार पण चालू आहे. आता आज आमच्या आताच्या परिस्थितीत आमच्या जाधव साहेबांचं आमच्या सगळ्यांचं म्हणणं एक आहे की या 4 लोकांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला. उपास आता आम्हाला काही जणांचं सांगणं आलं की त्यांनी 4 दिवस अन्नत्याग केला. मग अन्नत्याग केल्यामुळे झाला. काही जणांचं म्हणणं आलं ते अल्कोहोलिक होते, अल्कोहोलमुळे झाला का अजून कुठल्या कारणामुळे का मारहाणीमुळे झाला. जर या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं PM पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे. ही आमची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. 4 लोकांचा मृत्यू हे प्रशासनाने घेतलेला बळी नाही. प्रशासनाने घेतलेला बळीच आहे. मी तर तेच म्हणतो की या 4 लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण? प्रशासन. एका काही युवा नेत्याच्या हट्टापायी या 4 लोकांचा बळी गेला ना. आजपर्यंत कधी आवाज उठवला नाही. फक्त शिर्डीत भिकारी जास्त झाले म्हणून आजपर्यंत कधी कारवाई केली नाही. त्या शिर्डीमध्ये कधी कारवाई नाही केली. फक्त एका नेत्यांनी घोषणा केली, जाहीर केलं की शिर्डीत सगळ्यात जास्त भिकारी फिरतात म्हणून पोलीस प्रशासनाने घाईघाई त्यांच्यावर कारवाई केली, उचलून विसापूरमध्ये टाकले. अरे तुम्ही कारवाई केली. आमचं म्हणणं आहे भिक्षा मागणं हा एक गुन्हा आहे. त्याचं आम्ही समर्थन करत नाही. तुम्ही त्यांना जर त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर तुम्ही जेलमध्ये डांबून ठेवत असाल तर ही सुद्धा प्रशासनाची चूक आहे. भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त येत्या 20 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता आनंद मठ्ठम येथे एका विशेष संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक पवन भाटिया आणि लोकप्रिय गायिका सोनाली पुराणिक आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत. अहिल्यानगर येथील द आयकॉन पब्लिक स्कूल मध्ये नुकताच नवीन विद्यार्थी प्रतिनिधी परिषदेचा शानदार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने निवडलेल्या या प्रतिनिधी मंडळाने आता शाळेच्या दैनंदिन कारभारात सक्रिय भूमिका बजावणार आहेत. तसेच सन 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पारदर्शक पद्धतीने झालेल्या मतदानानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. राज्याचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दुर्लक्षामुळेच अकोले तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या कार्याला अधिक गती मिळाली आहे, असे प्रतिपादन विनायक देशमुख यांनी केले. ते अकोले येथे साऊ एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला सक्षमीकरण मेळाव्यात बोलत होते. रामकृष्ण अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी उभारलेल्या सद्भावना पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात झाला. शहरातील विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढल्या आणि मतदारांशी संवाद साधला. नरसिंगपूर येथील दत्त मंदिरात नारळ फोडून आणि श्री विठ्ठल गणपती मंदिरात दर्शन घेऊन सद्भावना पॅनलचा प्रचार अभियानाला सुरुवात करण्यात आली. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.